खेळाडू आहे आणि नवनाथजी राऊत साहेब यांचा अगदी जवळचा मित्र देखील आहे गीतेश दादा ठाकरे यांचा आज दरम्यान शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण करणार आहोत। जाऊयात पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये एक बिग बॅटल एक बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल। एका बाजूला आरके वालिवली आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला वांगणी गाव हा संघ आपण पाहत आहे। 5 षटकांची मॅच असेल। 4 षटकांसाठी तब्बल 20 मिनिटांचा अवधी आपल्याला दिला जाईल आणि 4 षटक आपल्याला कंप्लीट 20 मिनिटांमध्ये हाताळायचे आहेत। जाणता राजा क्रीडा मंडळ कासगाव व ग्रामस्थ मंडळ कासगाव आयोजित ही स्पर्धा आपण पाहत आहे। निमित्त फक्त एकच कासगाव चषक 2025 हे दर्जेदार आणि धमाकेदार पर्व आपण पाहत आहे। सोमनाथजी शेळके साहेब यांच्या आज दरम्यान शुभागमन झालं, त्यांचं देखील करूयात या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत। या आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्मानाने विराजमान व्हा। क्रिश राऊत साहेब, त्याचबरोबरीनं श्रीधरजी राऊत साहेब, त्याचबरोबरीनं विघ्नेशजी खंबाळे साहेब, त्याचबरोबरीनं संदेशजी राणे साहेब, प्रेमदादा वजे, भावेशदादा टेंबे, सुमितदादा मसने यांची देखील उपस्थिती आमच्या स्पर्धेला लाख मोलाची आहे। त्यांचं देखील करूया या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक आभार। जाऊया पुन्हा एकदा ऑन गोइंग मॅचच्या दिशेनं। लेट्स प्ले गेम ऑन, बोथ द टीम शो द गुड गेम अँड शो द क्वालिटी क्रिकेट। व्हेरी फर्स्ट बॉल, ओ पहिला बॉल, क्या बात है। पहिला बॉल वरती हे केलं भव्य स्वागत आणि पहिला बॉल फेकून दिलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर। धावा मिळतील पहिला बॉल वरती धमाकेदार 6 षटका। ग्राउंड असं सांगत असताना स्वॅग से करेंगे सबका स्वागत हे सांगत असताना हा ठोकला दमदार षटकार हरेश। ओ या वेळेला प्रचंड वेग या बॉल वरती आपल्याला पाहायला मिळाला। शरीरापासून दूर ठेवायचं होतं। जाणता राजा क्रीडा मंडळ चे सर्व मेंबर्स विनंती असेल आपण अगदी आमच्या मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधा। डॉट बॉल आला हरेशला आपण पाहता स्ट्राइक लागून त्याची ट्रॅक वरती धीरज। पुढचा बॉल, ओ पुढचा बॉल फ्लिक करायचा प्रयत्न, चांगला स्ट्रोक, गॅप शॉट सिलेक्शन, फिल्डर पोहोचेल त्याला बीट करून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर। डीप मिड विकेट डिझाईन क्लिअर करत असताना दन 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 करत असताना हा धमाकेदार चौकार। तदनंतर डॉट आला आणि तदनंतर या तिसऱ्या बॉलवरती 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या। आज आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये समालोचन क्षेत्रातील महागुरु म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं जगदीशजी पाटील सर आणि त्याचबरोबरीने व्हॉइस ऑफ कल्याण डोंबिवली रोशनजी संते सर हे देखील जोडले गेलेत। ओ या वेळेला देखील प्रचंड वेग या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाला। चांगला बॉल, अगदी एक तेरी तो एक मेरी असं सांगत असताना गोलंदाज धीरजला आपण पाहत आहे। षटकार डॉट चौकार आणि पुन्हा एकदा डॉट। ओमसाय एमटीसी लाईव्ह डॉट इन ही वाहिनी आपण पाहत आहे। क्वालिटी विथ क्रिएटिव्हिटी यांचं प्रीत वाक्य आणि त्या प्रीत वाक्यावरती सातत्याने चालत असणारी ही वाहिनी आपण पाहत आहे। स्लोवर वन, धीम्या गतीचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला। चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं, व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळाला या बॉल वरती आणि हा देखील आलाय सलगचा दुसरा डॉट बॉल। स्टिल 1 टू गो, लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर। पहिला स्पेल आपण पाहत आहे, सत्र क्रमांक पहिलं। शेवटचा बॉल, ओ शेवटचा बॉल फुल टॉस है, क्या बात है। आडवा भाटणं, आकडवा प्रहार, बहुत सीमा पर रन्स मिळतील 6। अवेंच्या लाठ्यांवरती स्वार होणारा हा दर्जेदार षटकार।
तदनंतर शेवट केलं या षटकाची हे षटकारानं संपूर्ण आयोजन कमिटी आमच्या ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून इथे कॅप्चर केली जाते. नवीन गोलंदाज षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये गोलंदाज आपण पाहत आहे दिलीपला आपण पाहत आहे. दिलीप त्याच्या अगेन्स्ट स्ट्राइक येईल आतिश मस्कर आणि त्याचबरोबरीनं त्याच्या साथीनं नॉन स्ट्राइक येईल ज्याची अद्याप चांगली बॅटिंग आपण पाहिली आहे तो हरेश नॉन स्ट्राइक येईल. दुसरं षटक पहिला बॉल स्ट्राइक येईल आतिश मस्कर तयार. ओ पहिला बॉल विषयमध्ये खेळायचा होता वाडी श्लॉग ऑफ रिझर्व मध्ये फिल्डर चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या बॉल वरती पहिली सिंगल 17 धावा स्कोर कार्ड वरती अद्याप जोडल्या गेल्यात. पाहावं लागेल 17चा खतरा कोणत्या टीम साठी लागतोय. एका बाजूला आर.के. वालिवलिया संघ दुसऱ्या बाजूला वांगणी गावा संघ. एका बाजूला वांगणी विभागाचा क्रिकेट तर दुसऱ्या बाजूला बदलापूर विभागाचा क्रिकेट. ऑन साइडला टर्न केला हुक करायचा प्रयत्न लेग ग्लान्स एक चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर धावा मिळतील. याच दरम्यान कैलास दादा टेंबे यांचे इथे शुभागमन झाला त्यांचं देखील करूयात या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. लेग लांच केलं होतं या वेळेला मागची लिडिंग एज फिल्डर चेंडूच्या खाली होते त्याच्याकडून झाली आहे चूक. आता इथे खऱ्या अर्थानं ही चुकी कितपत महागडी ठरते हे देखील पाहणं गरजेचं. एक साधा आणि सोपा झेल मैदानाच्या आतमध्ये ड्रॉप होत असताना झेल ड्रॉप कोणाचा झालाय तर तो झेल ड्रॉप झालाय हरेशचा. हरेशला आपण पाहताय 23 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. इंडिव्हिज्युअल 22 या अंकावरती खेळत असताना बॅट्समन हरेश वजे या वेळेला चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. इंडिव्हिज्युअल 22 टीमची टोटल 23. हो या वेळेला बैठक स्ट्रोक खेळायचा होता. लेंथ लाईन पाहणं गरजेचं. चांगला बॉल चांगली डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये डॉट पर्सेंटेज वाढवायचा प्रयत्न दिलीपला आपण पाहताय. डॉट बॉल आलाय स्टील 2 टू गो. पाचवा बॉल हरेश वजेसाठी हा बॉल ब्लॉकोलचा बॉल चांगली डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये डिफेन्सिव्ह पवित्र धारण केला चॉक केलाय. इथे घडलाय काय मैदानाच्या आतमध्ये सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय. डबलला तिसऱ्यामध्ये कन्वर्ट केलं जाईल का पाहणं गरजेचं. तिसरीचं मानस होतं पण तिसरीचं धाडस नव्हतं. बाय वन गेट वन फ्री जिथे एकच धाव होती त्या ठिकाणी बघता बघता धावा एकवटल्या गेल्यात त्या तब्बल 2. ऑफिशियल टीम आपण पाहताय कल्याणची आन बान शान फिरोज खान सर आणि त्याचबरोबरीनं ऑनफिल्ड अंपायर आपण पाहताय बदलापुराचे एक नामांकित पंच मान फ्रॉम इनगाव दत्ता कडाव सर आणि त्याचबरोबरीनं कल्याण विभागातील एक नामांकित पंच बाळा माने सर. ही ऑफिशियल टीम आपण पाहताय. पुढचा बॉल ओ अरे साडिया बॉल फटका फसला मिस टायमिंग स्ट्रोक फिल्डर डाऊन दी बॉल टेकन अ व्हेरी गुड कॅच. फलंदाजाला परतावा लागेल. मोठा आद्रा बिग विकेट बिग लॉस. ज्या वाघासाठी जाळं रचलं गेलं होतं त्या वाघाला आता जाळ्यात अडकवलं गेलंय. हरेश वजे बॅक टू दी पॅव्हेलियन. आपण पाहिली अगदी आपल्या रात्रीचा दिवस केला दिवसाची रात्र केली. आपल्या रक्ताचं पाणी केलं आणि पाण्याचं रक्त केलं. अर्थात वैभव दादा चतुरे यांचं इथे शुभागमन झालं त्यांचं देखील करूयात या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. हे देखील स्वतः एक आयोजकाच्या भूमिकेत वैभव दादा चतुरे यांना आपण पाहत आहे. अमित मस्कर मैदानाच्या आतमध्ये आला. बदलापुराचा चीता सध्याच्या घडीला यस ड्रोनच्या माध्यमातून आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीला इथे कॅप्चर केलं जात आहे. जाणता राजा क्रीडा मंडळ आणि तत्बरोबरीनं ग्रामस्थ मंडळ कासगाव यांना आपण पाहत आहे मेगा स्क्रीन वरती.
यस मेगा स्क्रीन वरती आपण पाहत आहे तमाम ग्रामस्थ मंडळ कासगाव, किरण शेठ राऊत असतील, हरेश शेठ राऊत असतील, नवनाथजी राऊत असतील, त्याचबरोबर ना आमचे साईनाथ दादा असतील, त्याचबरोबर वैभव दादा असतील आणि संपूर्ण हे कासगावकर आपण पाहत आहे. क्या बात आहे. सेलिब्रेशन या आयोजन कमिटीचं अफाट मेहनत, हे पडद्या मागचे चेहरे आहेत या स्पर्धेचे. आणि त्याचबरोबरीनं कासगाव चषक 2025 मध्ये हे दृश्य आपण पाहताय. नाव बॅक टू क्रिकेट. जाऊयात पुन्हा एकदा ऑन गोईंग मॅचच्या दिशेनं. क्या बात आहे. यस थँक्यू सो मच. जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं. एक बिग बॅटल, बिग फाईट लढत आपल्याला पाहायला मिळते. आतिश मस्कर स्ट्रायकिंगला. बडे मिया छोटे मिया ऑन साइडला टर्न केला होता. सिंगल याच दरम्यान एकवटली गेली. आतिश मस्कर आणि अमित मस्कर, बडे मिया छोटे मिया सिंगल आपण पाहत आहे. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती लवेशला सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅक वरती, बॉलिंग ट्रॅक वरती लवेश. अमित मस्कर बदलापुराचा चित्ता बनून सातत्यानं या खेळाडूकडे पाहिलं जातं. सातत्यानं भरपूर चांगला खेळ आरके वालिवली या टीमच्या माध्यमातून आपण पाहत असतो. याच कासगाव गावाची स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये एक चांगलं क्रिकेट अमित मस्करनं खेळलं होतं. ओ आल्या 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 बिगिट करायचा प्रयत्न. ज्या पावली मैदानाच्या आतमध्ये इंटर झाला अमित मस्कर, त्याच पावली मैदान सोडावं लागतंय. मोठा आद्रा, आणखीन एका विकेटचं पतन. धक्का क्रमांक लागलाय तब्बल दुसरा. 26 अंकावरती अमित मस्कर तंबूच्या आश्रयाला. धर्मवीर हे क्रीडांगण आपण पाहत होतो. ऐतिहासिक क्रीडांगण आहे आणि याच क्रीडांगणावरती भरपूर साऱ्या मोठमोठ्या स्पर्धा देखील आपण पाहिल्या. नुकतीच याच क्रीडांगणावरती कासगाव गावाची अंबरनाथ तालुका प्रमुख ही स्पर्धा देखील पाहिली. त्यानंतर स्वर्गीय जगदीश स्मृती चषक देखील पाहिला. एक अप्रतिम क्रीडांगण, ऐतिहासिक क्रीडांगण आणि या ऐतिहासिक क्रीडांगणाला ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून कॅप्चर केलं जात आहे. 360 हे ग्राउंड आपल्याला पाहायला मिळतंय. ओ यावेळेला ऑन साइडला पुल करायचा प्रयत्न. दोन फिल्डर चेंडूच्या पाठबोळ धावतात. एकाच टप्प्यावर चेंडूला गॅदर केलाय. थ्रो फेकी करतील तोपर्यंत फक्त आणि फक्त धाव एकवटली जाते. सिंगल, एक चिकी सिंगल आपल्याला पाहायला मिळते. काय स्पर्धा, मैदानाच्या चौपेर बाजू भगवमय वातावरण. 360 हे क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळते. कासगाव गावाच्या अगदी बाजूला वसलेले क्रीडांगण. ओ स्लोवर वन, धीम्या गतीचा बॉल, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं, व्हेरिएशन दाखवलं. या वेळेला आशाभूत नजरेनं आतिश मस्करनं पंचांकडे पाहिलं होतं, पण पंच आपल्या निर्णयाची तटस्थ आहेत. हा भगवा रंग आहे प्रभू श्री रामाचा. हा भगवा रंग आहे राजेशिव छत्रपतींचा. हा भगवा रंग आहे श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचा. आणि हा भगवा रंग आहे माझ्या हिंदू बांधवांचा. आणि हे भगवमय वातावरण मैदानाच्या चौफेर बाजू. इथे फटका फसलाय. मिड ऑफ रिझनचा फिल्डर चेंडूच्या खाली. कोणती चुकी होणार नाहीये. टिपलाय फिल्डरने झेल आणि संपलाय बॅट्समन आतिश मस्करचा खेळ. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक लागलाय तब्बल तिसरा. 27 अंकावरती आतिश मस्कर बॅक टू द पॅव्हेलियन. धर्मवीर एक क्रीडांगण आपण पाहत आहे. आमच्या मेगा स्क्रीन वरती आपण पाहत आहे. जणू काय वानखडे स्टेडियमला देखील लाजवेल असं एक क्रीडांगण. आउटफील्ड देखील भरपूर चांगले आपल्याला पाहायला मिळाले. अगदी गवताचा गालिचा. या ड्रोन ऑपरेटर आपण पाहत आहे अक्षय शेठ मात्रे. ओमसाई MTC लाईव्ह वाहिनीचे सर्वे सर्व आहेत, प्रोप्रायटर आहेत. ही स्पर्धा खऱ्या अर्थानं कॅप्चर केली जाते त्यांच्या माध्यमातून. आणि या स्पर्धेला खऱ्या अर्थानं एक आगळी वेगळी संकल्पना आपण पाहत आहे. 38 सर्कल अर्थातच पॉवर प्लेला खऱ्या अर्थानं LED स्वरूप दिलं गेलंय. काय संकल्पना. अगदी प्रत्येक वर्षामध्ये एक नवनवीन संकल्पना कासगावकरांच्या माध्यमातून
आपल्याला सातत्याने पाहायला मिळतंय. इथे घडलाय काय, पुन्हा एकदा फटका फसलाय, तोच फिल्डर, तीच दिशा आणि तीच दशा होत असताना 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक लागलाय तब्बल 4. थँक्यू. तर या दरम्यान आमच्या स्पर्धेचे आयोजक हरीश दादांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण मंचावरती कैलासजी टेंबे यांचा आपण सदिच्छा सन्मान करायचा आहे. कारण येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान या ठिकाणी केला गेलाय. त्यानंतर पुढचे सत्कार मूर्ती असतील आमचे सिंग साहेब, यांचं सुद्धा आपण सन्मान करूया. सिंग सर यावा, आपण आपला सुद्धा या ठिकाणी आम्ही सन्मान करतोय. येस, धावफलका जर विचार करायला गेला तर धावफलकावरती धावा आपण पाहत आहे 27 जोडल्या गेल्यात. 27 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट, 3 ओव्हर कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम RK वालिवली. नवीन गोलंदाज षटक क्रमांक सध्याच्या घडीला 4थ्या मध्ये दिलीप आला. दिलीप त्याच्या अगेन्स्ट पवन, नॉन स्ट्राइक एंडला ज्ञानेश्वर. आता खऱ्या अर्थानं संघाची संपूर्ण जबाबदारी या 2 खेळाडूवरती आपण पाहत आहे. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल, पार्टनरशिप ही देखील बिल्डअप करावी लागेल. 4थं षटक, पहिला बॉल, पवन तयार. ओ, पहिला बॉल, प्रचंड वेग या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाला दिलीपच्या माध्यमातून आणि हा पहिला बॉल हाताळत असताना डॉट. वैयक्तिक दुसरं सांघिक कोट्यातील 4थं षटक. 3.1 बॉलचा खेळ अद्याप कंप्लीट झालाय. तुमच्या मेगा स्क्रीनवरती आमचं मुख्य व्यासपीठ आपण पाहत आहे. 27 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्यात. 27. नेक्स्ट बॉल. ओ, पुढचा बॉल, प्रचंड वेग या बॉलवरती, झेलची शक्यता मैदानाच्या आतमध्ये. फिल्डर पोहोचेल, एकाच ऍक्शन मध्ये बॉलला कॅरी केलंय आणि या थ्रो फेकी करेल तोपर्यंत फक्त आणि फक्त एक धाव एकवटली गेली. यस, टॉस बॉक्स आपण पाहत आहे. अगदी बैलगाडा क्षेत्रातील देव म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. मोठा लक्ष. तदनंतर आमचं मुख्य व्यासपीठ आपण पाहत आहे. त्याचबरोबर ना आमचा प्रेझेंटेशन बॉक्स, त्याचबरोबर आमचा कॉमेंट्री बॉक्स आपण पाहत आहे. या ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून कॅप्चर केलं जात आहे. बरेचसे मान्यवर आमच्या मेगा स्क्रीनवरती आपण पाहत आहे. अगदी प्रवीण किरण शेठ राऊत साहेब असतील, त्याचबरोबर आपण पाहत आहे हरेश शेठ राऊत आहेत. हे खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे पडद्यामागचे चेहरे आहेत. या चमचमत्या ट्रॉफीज ऑन गोईंग मॅचच्या दिशेनं पवन. ओ, या वेळेला ऑन साइडला टर्न करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. इथे घडलंय काय, एकच धाव एकवटली गेली आहे. सातत्यानं सिंगल डबलला इथे प्राधान्य दिलं जात आहे. आमचं कॉमेंट्री बॉक्स देखील ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून अर्थातच अक्षय म्हात्रे यांच्या माध्यमातून कॅप्चर केलं जात आहे. ही वाहिनी आपण पाहत आहे, क्वालिटी विथ क्लिअरिटी. भरपूर चांगली स्पर्धा. क्रिकेटची शाळा, क्रिकेटची नगरी, क्रिकेटची पंढरी, क्रिकेटचा रणयुती महासंग्राम, क्रिकेटचा महाकुंभमेळा आणि तर्रार क्रिकेटचा या स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल. ओ, पुढचा बॉल यावेळेला देखील अलॉंग द कार्पेटच्या साह्यानं ऑन साइडला टर्न करण्यात आलाय. सातत्यानं या तिसऱ्या बॉलवरती ही तिसरी सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. 30 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 30 रन्स. अगदी पहिल्या बॉलचा जर विचार करायला गेला तर पहिला बॉल डॉट आला, तदनंतर सलग 3 बॉलवरती 3 सिंगल आपल्याला पाहायला मिळाले. लेफ्ट हँडर बॅटर ज्ञानेश्वरला आपण पाहता स्ट्राइक एंडला. लेफ्ट हँडेड राईट हँडेड कोऑर्डिनेशन. ओ, या वेळेला पायांचा वेध घेणारा बॉल. यस, फलंदाजाला परतावा लागेल. पंचांचा बोर्ड आकाशाकडे, पंचांचा फिंगर अप, अंपायर सिग्नल, बॅट्समन OUT, फलंदाज बा.
न्यू बाट्समन, न्यू कॅन्डिडेट इन ॲट नंबर 3, इन ॲट नंबर 7 वरती आपण पाहत आहे तब्बल 7व्या क्रमांकावरती हर्षद मैदानाच्या आतमध्ये आला आहे. हर्षद आणि पवन अशी जोडी. पवनचा जर विचार करायला गेला तर संयमी क्रिकेट पवनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. 3 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. हर्षदला आपण पाहताय प्रचंड वेग या बॉलवरती. काय षटक आपल्याला पाहायला मिळालं. कन्सिस्टन्सी, इक्वेन्सी, अप्रतिम षटक आपल्याला पाहायला मिळालं. जणू काय बॅटरला डॉमिनेट करण्याचं काम दिलीपच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. आणि बघता बघता षटक क्रमांक या दरम्यान चौथा देखील कंप्लीट झालंय. 4 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती धावा आपण पाहताय. 5 गड्यांच्या नुकसानात जोडल्या गेल्या 30 रन्स लॉस ऑफ 5 विकेट 4 ओव्हर कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम आरके वालिवली. आपल्याला पाहायला मिळेल एक बिग बॅटल, बिग फाईट मॅच. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूला मोहोपाडा संघ इन ऍक्शन मध्ये आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला जाणता राजा शील्ड. या दोन टीमच्या दरम्यान ही बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये आपण कंपल्सरी टॉस करणार आहोत. शील्ड टीमचे कॅप्टन आणि मोहोपाडा टीमचे कॅप्टन. शेवटचं षटक, डेथ ओव्हर, अंतिम षटक, स्लॉग ओव्हरचं षटक, हाणामारीचं षटक आणि या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येणं गरजेचं आहे आरके वालिवली टीमसाठी. खऱ्या अर्थानं समोरच्या टीमचा जर विचार करायला गेला तर वांगणी गाव हा संघ सातत्यानं चांगला खेळ या टीमच्या माध्यमातून आपण पाहत असतो. एक मोठा स्ट्रोक खेळायचा होता. फिल्डर अगदी जीवाच्या आकांताने प्रयत्न करत असताना आपली प्राण प्रतिष्ठा पणाला लावून मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करत असताना आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या गेल्यात. 2 धावा या देखील बॉलवरती एकवटली जाईल. सिंगल डबल इथे खऱ्या अर्थानं जास्तीत जास्त प्राधान्य दिलं जात आहे आरके वालिवली या टीमच्या माध्यमातून. बरेचसे प्रेक्षक ऑनलाईनच्या माध्यमातून आम्हाला जोडले गेल्यात. त्या प्रत्येक प्रेक्षकांचं आम्ही करतोय मनाच्या अंतकळापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत. मिड विकेट रिजन मध्ये इथे थोडेसे फिल्डर पंबल झालेत. जिथे एकच धाव होती त्या ठिकाणी बघता बघता इथे 2 धावा एकवटल्या गेल्या. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केल्या गेल्या. 34 धावा मैदानाच्या आतमध्ये एक फायटिंग स्कोर निर्माण करावा लागेल. अगदी 60 ते 65 धावायचा बनवायचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. आरके वालिवली टीमनं सांगितलं होतं. यावेळेला बॅटची लिडिंग एज, बॉल मागे चाललाय. विकेट किपर स्वतः चेंडूच्या पाठमोर आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल आली. एकच धाव, 35 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 3 षटकांच्या अखेरीस 27 धावा आपण पाहिल्या होत्या. पण तदनंतर 4थ्या षटकामध्ये दिलीपनं धावसंख्येमध्ये ब्रेक थ्रो लावला. फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या 3. आणि या षटकामध्ये देखील चांगली कामगिरी. स्लोवर वन, धीम्या गतीचा बॉल, चेंज ऑफ पेस. इथे घडलंय काय, धोक्याची घंटा वाजली आहे. फलंदाजाला परतावा लागेल धाव बादच्या स्वरूपात. आणखीन एका विकेटचं पतन. धक्का क्रमांक लागलाय तब्बल 6वा हर्षदच्या स्वरूपात. फलंदाज बा हर्षदला आपण पाहताय स्ट्राइक इनला, नो स्ट्राइक इनला बॅट्समन पावर्थ. पुढे सरसावून स्ट्रोक खेळायचा होता. या वेळेला घडलंय काय, मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा जणू काय बॅटरला डॉमिनेट करतोय. हर्षदला आपण पाहताय स्ट्राइक इनला, डॉट बॉल आलाय. शेवटचा एक बॉल, लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट स्पेल, लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. शेवटचा बॉल. या वेळेला विकेट करायचा प्रयत्न नाही जमला. झेलची शक्यता. इथे फिल्डर डाऊन दी बॉल, झेल ड्रॉप झालाय. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न आणि इथे घडलाय काय, तिसरी कंप्लीट. 34चा प्रयत्न. तू की मी की तू, करता करता तेलही गेलं तूपही गेलं आणि हाती राहिलं धोपाटणं. अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये. तब्बल 3 धावा एकवटल्या गेल्या. 3 धावेच्या साथीनं पूर्वार्धाचा खेळ इथे कंप्लीट झालाय आणि पूर्वार्धाच्या अखेरीस धाव फलकावरती धावा आपण पाहिला. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना आरके वालिवली टीमनं धावा बनवल्या तब्बल 38 आणि 39 धाव्यांचं माफक लक्ष उभं केलंय. थँक्यू. तर या दरम्यान सुनीलजी टेंबे यांच्या मंचावरती आगमन झालं. आपलं मनपूर्वक स्वागत. सुरेशजी टेंबे
यांचं आगमन झालंय. स्वागत आहे आपलं. चला टॉससाठी मोहपाडा आणि त्याच्या विरोधात जाणता राजा शीळ दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी लगेचच प्रसंग करा आणि टॉस करूया आपण. आमचे मान्यवर सुरेशजी टेंबे आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. चला मोहपाडा आणि विनंती असेल जांताराजा शील या दोन टीम मध्ये आपण टॉस करतोय मान्यवरांच्या शुभ असते. बघा मोहपाडा टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. जास्त विलंब आपण करू नका कारण की जांताराजा शील या टीमचे संगणक इथे उपस्थित आहेत. विनंती असेल मोहपाडा यस येत आहेत, थोडस लवकर या. कासगाव चषकाचं आयोजन डे नाईट फॉर्मॅट मध्ये आहे. दादा आपण या, दादा या आपण. मान्यवर इथे उपस्थित आहेत. चला दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. हेड असं कॉल आहे आणि पुन्हा एकदा उडवायचं आहे. तिसऱ्यांदा आपण टॉस करतोय. हेड असं कॉल आहे आणि आले टेल. टॉस जिंकलेला आहे मोहपाडा या टीमने. टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? निर्णय क्षेत्ररक्षण. 5 षटकांचा सामना आहे. समोर जांताराजा शील संघ आहे. काय स्ट्रॅटेजी असेल 5 षटकांच्या मॅच मध्ये? किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावांवरती त्यांना थांबवण्याचा प्रयत्न असेल कारण की त्यांची पण बॅटिंग साईड चांगली आहे. त्याच्यामुळे कासगाव चषक फार कमी डे नाईट स्पर्धा होतात, त्यामधील ही स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? अप्रतिम आयोजन केलेलं आहे. उत्तम आयोजन केलेलं, मस्त आयोजन. नक्कीच शुभेच्छा असतील सामन्यासाठी. आमच्यासोबत शील या टीमचे संघनायक आहेत. टॉस गमावलाय, प्रथम बॅटिंग करावी लागेल. 5 षटकांचा सामना आहे. किती धाव बनवण्याचा प्रयत्न असेल? आमची सकाळीच मॅच झाली, त्याने आम्हाला सेकंड राऊंड मध्ये पराभूत केलेलं आहे. तर आम्ही जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न करू. क्या बात आहे. 40 पराभवाची परतफेड करण्याचा ही नामी संधी आलेली आहे शील या टीमला. किरण शेठ राऊत असतील, हरीश शेठ राऊत असतील आणि जांताराजा क्रीडा मंडळ कासगाव असेल, ग्रामस्थ मंडळ कासगाव असेल, यांच्या माध्यमातून कासगाव चषकाचं आयोजन डे नाईट फॉर्मॅट आहे. गतवर्षी पेक्षा याही वर्षी अतिशय थाटामाट्यामध्ये आयोजन पाहायला मिळत आहे. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? आयोजन तर खूप सुंदर आहे. मी आभार मानेल आयोजकांचं की आम्हाला खेळण्याची संधी दिली, त्याबद्दल धन्यवाद. तर नक्कीच शुभेच्छा असतील. सामन्यासाठी टॉस जिंकलाय एरंजाड मोहपाडा या टीमने आणि त्यांनी स्वीकारलेला आहे क्षेत्ररक्षण आणि इन्व्हाइट केलंय बॅटिंग करण्यासाठी जांताराजा शील या टीमला. ऐकूया आपण जगदीश पाटील सरांचा आवाज खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. हॅलो, थँक्यू सो मच. 40चं लक्ष आहे. 42 विन. 39 केल्यात. 40चं लक्ष मंचावरती संकेत राऊत यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपलं स्वागत. त्याचबरोबर राजन खंबाले हे सुद्धा उपस्थित आहेत. आपलं सुद्धा स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. जाऊया खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. पाहिलं अर्थातच पहिल्या अंकामध्ये सुरेश टेंबे साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. आपल्या मुख्य व्यासपीठावरती संकेत देखील उपस्थित आहेत. एक दानशूर व्यक्तिमत्व आणि नेहमीच त्यांच्या माध्यमातून अनेक पारितोषिक आपण पाहत असतो. खेळाडूंना असतील, पंचांना असतील, समालोचकांना असतील आणि ते पारितोषिक आपण या 5 रात्रीमध्ये पाहणार आहोत. ज्ञानेश्वर टेंबे साहेबांचे इथे आगमन होते. त्यांना विनंती आहे आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. O2 कॉम्बॉक्स ऐकूया आपण महागुरु जगदीश पाटील यांचा आवाज.
थँक्यू सो मच रोशन संते सर. थँक्यू सो मच श्रवण धुमाळ. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न दिलीप कांबरे. स्ट्रायकर बॅटर पहा मिळतो टीम वांगणी संघाचा हा खेळाडू पहा मिळतो आपल्याला. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये अर्थातच पहिल्या अंकामध्ये 39 धाबा कुठल्या आर के वालिवली संघ. काय सुरुवात झाली मात्र त्याचं सातत्य त्यांना टिकवता आलं नाही आहे, त्यामुळे त्यांना फार कमी धाबांवरती रोखलं. कॅचिटचा कॉल आहे मात्र 2 फिल्डर आल्यात. पहिला टप्पा घेत असताना बॉलला उचललंय तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या. सलामीची जोडी दिलीप कांबरेच्या जोडीला पाहतोय मनोज देशमुख, एक पेशाने शिक्षक आहेत आणि आता एक चांगले तेवढेच कॉमेंटेटर. सुरुवातीला कॉमेंट्री करायचे, त्यानंतर शिक्षण क्षेत्रामध्ये स्वतः म्हणजे मुलांना शिकवायला लागले. आणि आमचे अर्षद यांचे सर आहेत ते. ओ चांगला चेंडू अगदी झपकन आतमध्ये आलाय. डॉट आलाय. फक्त 2च धाबा आहेत. जरी 39 करायचे असले तरी सुद्धा मात्र इथे संघर्ष करावा लागेल, कारण कमी धावसंख्येचा सामना असतो ना तेव्हा मात्र खूप संघर्ष करताना पहा मिळतो. या ठिकाणी धावाची संधी होती, खराब फिल्डिंग आर के वालिवली संघ. अद्यापर्यंत पॉवर प्लेचं पहिलं षटक अमित हाताळत असताना या 2 संघामध्ये. त्याच्यानंतर सामना होईल मोपाडाच्या विरोधात जाणता राजा शेठ या 2 संघामध्ये, आणि त्यानंतर हनुमान डोकेच्या विरोधात आंबेशिव. येथे सुद्धा फटका चांगला केला. चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेला. आउटफील्ड फास्ट आहे. पाहता पाहता चेंडू जमिनी लगत फटका होता आणि या धावा मिळतील दिलीप कांबरेच्या बॅटमधून. पहिला दर्जेदार चौकार. गेल्या 5 वर्षापासून कासगाव चषक सातत्याने या स्पर्धेचा लूक वाढत चाललाय, कारण आयोजकांनी कंबर कसली आहे स्पर्धा यशस्वी करण्यामागे. आणि आम्ही नेहमी सांगत असतो की आता आयोजन करणं साधी सोपी गोष्ट राहिली नाही आहे. त्यामुळे आयोजन करताना मात्र रात्रीचे दिवस करावे लागतात. फटका येते सुद्धा चांगला आहे. सुपर शॉट दिलीप कांबरेच्या बॅटमधून. शानदार लाजवाब चौकार. व्यासपीठावरती आपले प्रमुख पाहुणे इथे उपस्थित आहेत. आदरणीय बाळरामजी टेंबे साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. हरेश दादा राऊत यांना विनंती असेल आदरणीय बाळराम टेंबे साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. जांताराजा शील या चषकाचे प्रमुख आयोजक आदरणीय केदार यांचे इथे मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. यस नवनाथ दादा राऊत यांचे अत्यंत जीवलग मित्र आहेत आणि त्यांच्या मैत्री खातीर ते आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यानंतर आपण करूया आणि जसा सत्कार झाला आमच्या बालाराम दादांचा, एकदम फटाक्यांची आतिषबाजी झाली. चला पहिल्या षटकाचा येथे सुद्धा केस संपलाय. दिलीप कांबरे यांच्या बॅटमधून 2 चौकार पाहायला मिळाले. एक त्यांचा मेन बॅटर आहे, नेहमी सलामीला येत असताना मात्र लेफ्टी बॅटर आहे, त्यामुळे त्यांच्या बॅटमधून सातत्याने धावा पाहिल्या. प्रत्येक षटकारासाठी बॅनर हिटला आहेत. चला जाऊया मॅच मध्ये. दुसरं षटक गोलंदाज भावार्थ यावेळेस उडवलाय.
बॉल हवेत आहे, फिल्डर डाऊन दी बॉल, टिपलाय तो झेल आणि संपलाय तो मात्र फलंदाज मनोज देशमुखचा खेळ. यास बीमर आहे की नाही आहे. फिरोज खान सर आहेत आमचे तिसरे पंच, त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल एक्झॅक्टली चेंडू कंबरेच्या वर होता की खाली. फेअर डिलिव्हरी. अगदी चेंडू ज्या वेळेस आला तेव्हा फलंदाज खाली थोडे बसले होते. फटका शॉट सिलेक्शन करत असताना मात्र पहिला खेळाडू बाद झाला 10 या धावसंख्येवरती. मी अगोदरच सांगितले की 40 जरी टार्गेट असलं तरी या मॅचमध्ये मजा येईल, कारण जेव्हा कमी टार्गेट असतं तेव्हा बऱ्याच खेळाडूंचं डोकं हे गरम असतं, कारण त्यांना एवढंच माहिती आहे की चौकार षटकार खेळून सामना संपवणं. मात्र मित्रांनो, सामना संपवता संपवता आपला खेळ संपतोय, त्यामुळे डोकं शांत ठेवा. जेव्हा जेव्हा लो स्कोरचे सामने असतात तेव्हा मात्र डोकं शांत ठेवून आपल्याला क्रिकेट खेळावं लागतं. आणि सध्याच्या परिस्थितीला पाहिलं तर 10 या धावसंख्येवरती पहिला धक्का. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या पुढीलच्या मॅच मध्ये जांतराजा शील संघ इन ऍक्शन मध्ये असेल आणि शिलगावची ओळख आदरणीय दत्ता मामा बनोटे साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय दत्ता मामा बनोटे साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. आणि त्याचबरोबर एक सच्चे शिवसैनिक म्हणून ज्यांची ओळख आहे ते दत्ता मामा, स्वागत आपलं. गेली कित्येक वर्ष आपल्या पक्षाशी एकनिष्ठ राहणारे हे व्यक्तिमत्व, पक्ष कोणतेही असू द्या, आपल्या पक्षाची एकनिष्ठाने सेवा करणारे हे राजकारणातील लोक. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करायचा होता. पंचांकडे कडाक्ष नजरेने पाहिलंय बंडाऊनचा खेळाडू राज मैदानामध्ये. 2 चेंडू डॉट. भाभार चांगली गोलंदाजी करत असताना अवघ्या 10 धावा आहेत स्कोरबोर्ड वरती. आदरणीय दिलीप कांबरी यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. आदरणीय 3 षटकारांसाठी 1000 रुपये आहेत. जनार्दन बैकर यांच्या माध्यमातून दिलीप कांबरी यांच्यासाठी नक्कीच ही सुवर्ण संधी आहे आणि हुक केलाय सीमारेषेच्या बाहेर. येतोय चौकार. आल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये जसं खेळाडू बाद झाला तसं मात्र धावसंख्येला त्यांच्या गरगर लागली आणि अगदी कमी म्हणजे 39 या धावसंख्येवरती थांबवण्यात यश आलं दिलीप कांबरी यांच्या टीमला. चांगला अगदी चेंडू लेग बिफोर, फलंदाज बाद, प्लम मध्ये पकडलाय. धक्का क्रमांक 2 वांगणी संघाला. विनंती, आपण आमचा आवाज कुशिवलीचे आमचा आवाज तुमच्यापर्यंत जात असेल तर या व्यासपीठावरती या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय किरण शेठ राऊत आपल्याला इन्व्हाइट करतात. धक्का क्रमांक 2 लागलाय. मी अगोदरच सांगितलं की आता 2 धक्के लागल्या 14 या धावसंख्येवरती. 7ची सरासरी ठेवली आहे फक्त. पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्या, या ओव्हरमध्ये 4 धावा फक्त भाभारतने दिल्या. 2 विकेट सुद्धा मिळवले, त्यामुळे पॉवर प्लेची 2 षटकं संपली गेल्यात. आणि आता न्यू बॅटर साई गोळे मैदानावरती येत असताना आणि गोलंदाज अमित मस्करला पाहतोय. 3रं षटक चला बे झाले. आर के वालिवली संघ टाइम मॅनेज असेल हे लक्षात ठेवा. आपण 4 षटकं फेकण्यासाठी 20 मिनिटाचा अवधी आहे.
जर जास्त वेळ घेतला तर मग एक फिल्डर आतमध्ये येईल. हे तुमच्याच बाबतीत नाही आहे, सर्व संघटना आयोजन कमिटीच्या सूचना आहेत, त्यामुळे तुम्ही सूचनेचं पालन करा. डावकुरी आताचा फलंदाज दिलीप कांबरे यांना पाहतोय स्ट्राईक वरती. यांच्या बॅटमधून अद्यापर्यंत 2 चौकार आल्यात. 6 चेंडू 10 या धावसंख्येवरती खेळत असताना फटका येते सुद्धा फसलाय. बिग शॉट खेळायचा प्रयत्न, 2 खेळाडू उपस्थित आणि काय घडलंय तुला ना मला दे जमिनीला असं झालंय. कारण 2 खेळाडू अगदी जवळ आले. कॉल देणं फार महत्वाचं होता आणि या मॅचची गोल्डन विकेट होती. फार मोठा धक्का लागला असता. यावेळेस वांगणी संघाला दिलीपने केलेली चूक आत्ता मात्र सुधारेल का? कारण गरज नव्हती मोठे पडके खेळाची. 16 धावा अद्याप स्कोरबोर्डवरती लावल्या गेल्यात. हा डावकुरे अट्टाचा बॅटर आहे. गेले कित्येक वर्ष चांगले बॅटिंग पोझिशन मध्ये असताना पाहिलंय. जेव्हा VPL ची पहिल्या पर्वाची सुरुवात झाली तेव्हापासून ह्या खेळाडूने सातत्याने चांगला एफर्ट दिलाय. दुसरीकडे RK वालिवली संघ आहे जो मोठ्या मोठ्या संघांना परास्त करण्यामध्ये माहीर असणारा हा RK वालिवली संघ. ऑन साइडला डीप मध्ये खेळल्या. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. एकच धाव सेकंडचा कॉल होता मात्र माघारी परतवलंय आणि त्यामुळे ते धाव एकच मिळाली आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. एक दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय गोरेगावचे उद्योजक समाजसेवक बाबूशेठ बुबेरे साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बाबूशेठ बुबेरे साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल टॅपिंग क्रिकेट खेळला जाते. एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल आहे मात्र घातक ठरेल का नाही. या चित्त्याच्या छापळीने 2 धावा पूर्ण करत असताना साई गोळेला पाहतोय. 2 धावसंख्या पुढे सरकली. आता धाबा झाल्यात त्या स्कोरबोर्ड वरती 19. आतापर्यंत 3रं षटक प्रगती पथावर. पुन्हा एकदाच बॅक टू बॉलर्स. एक धाव कंप्लीट केली जातोय. चांगली गोलंदाजी पहा मिळतोय. इथून सुद्धा अमितची 2रं षटक फेकत असताना अमितने पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा खर्च केल्या मात्र तरी सुद्धा कर्णधाराने त्याच्यावरती विश्वास दाखवला आणि विश्वासाला सार्थकता ठरवत असताना या ओव्हरमध्ये अद्यापपर्यंत फक्त 6 धावा खर्च केल्यात. चांगला सामना रंगेल या 2 संघामध्ये. वांगणीच्या विरोधात RK वालिवली संघ मैदानामध्ये खेळ करत असताना कारण अद्यापपर्यंत मागच्या 2 मॅच मध्ये धावा चेस झाल्या नाहीयेत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय बाबूशेठ बुबेरे साहेब आणि आदरणीय अर्जुन राऊत साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या कासगाव चषकामध्ये. ओ फटका चांगलाय. जागेवरून केसलाय. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मच निडेड चौकार. तसा चेंडू लेग स्टंपला आला तसा मात्र बॅट पुढे गेली आणि चौकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा हुक केलं जातंय आणि दिलीप कांबरीचा सोडलेला झेल RK वालिवली संघाला किती महागात पडलाय आता पहा मिळते. धावा झाल्यात स्कोरबोर्ड वरती 28. येणारे 12 चेंडू आणि 12ची गरज. 12 बॉल 12 रन्स. धर्मवीर मैदानावरी क्रिकेटची भरली जणू पंढरी. क्रिकेटची भरली जणू पंढरी. क्रिकेटची भरली
साडी गेली साडी बघून मैदान रंगून गेली साडी असं कडक आयोजन तिथं झालंय. थँक्यू सो मच बाबूशेठ बुबेरे, आपल्या मनापासून आम्ही आभार मानतोय. कारण मगाशी सुद्धा ते आले होते, थोडे घाईत होते, त्यांनी सांगितलं की मी पुन्हा येईन आणि पुन्हा या व्यासपीठावरती आलाय. पुण्याच्या आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया मॅच मध्ये, जिथे सामना नेट टू नेट फाईट पाहायला मिळतोय. 12 बॉल 12ची गरज आहे. चला आपण सामना सुरू करा. 12 चेंडू 12 धावसंख्येची गरज आहे आणि दिलीप कांबरी 21 या धावसंख्येवरती खेळतोय. जेव्हा जेव्हा झेल सोडले गेल्या तेव्हा तेव्हा मात्र या झेलची पुरेपूर किंमत मोजावी लागली आहे प्रत्येक टीमला. हरेश न्यू गोलंदाज, चौथं षटक हे सामन्याचं प्रतिबिंब असेल. या ओव्हरमध्ये जर काही धावा रोखल्या, एका दुसरी विकेट मिळाली तर आर.के. वालिवली संघ पुन्हा एकदा भक्कम स्थिती येतील. मात्र नाहीये, फटका बसलाय की काय? होयस, अगदी सीमा रेषा लगत झेल टिपला जातोय. साई गोळे बाद. सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय प्रसाद बनोटे साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या कासगाव चषकामध्ये. मानाची स्पर्धा आहे, सन्मानाची लोकप्रिय ही स्पर्धा सुरू आहे. आदरणीय शिलगावचे सरपंच आदरणीय दिनेश बनोटे साहेबांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मान्यवरांची मांदियाळी आपण पाहतोय आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. एक दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय बाबूशेठ बुबेरे साहेब उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून नेहमीच समालोचकांवरती प्रेम राहिलेलं आहे, त्यांचं देखील मनापासून आभार. चेंडू गेला डॉट. मागच्या चेंडूवरती विकेट, आता डॉट. 12-12चं समीकरण होतं, मात्र 2 चेंडू डॉट गेल्यात, त्यामुळे येणारे चेंडू आता शिल्लक असतील 10, करायच्यात 12. पुन्हा एकदा बिग शॉट. गरज होती का? आणि ते झेल टिपला गेलाय. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक धक्का वांगणी संघाला. मॅच मध्ये ट्विस्ट. नाही, अतिघाई संकटात नाही असं चित्र पाहायला मिळालं. रुपेशला सुद्धा गरज नव्हती मी म्हणेन काही मोठा पडका खेळायची, की जेथे मोठा पडका खेळला. हरेशने मात्र चांगलं कमबॅक केलाय. अद्यापर्यंत 3 बॉल मध्ये एकही धाव नाही आहे. 2 विकेट मिळवले म्हणजे येणारे चेंडू 9 आणि गरज आहे ती 12 धावसंख्येची. वांगणी संघाची जमेची बाजू एकच आहे की दिलीप कांबरे अद्यापर्यंत मैदानामध्ये. न्यू बॅटर मैदानामध्ये टीमचा कॅप्टन निहाल देशमुख यांना पाहतोय. टीमचा कॅप्टन आहे आणि आता दिलीपने काहीतरी कान मंत्र दिलाय की 28 या धावसंख्येवरती 4 धक्के लागल्यात. आता काय होणार? येणारे चेंडू 9, गरज आहे ती 12 धावसंख्येची. हरेशने मात्र आपल्या टीमला कमबॅक करून दिलाय या 4थ्या ओव्हरमध्ये. फटका येते सुद्धा चांगला आहे आणि आता चेंडू जाईल आणि जाताना जाऊन देईल या 7वा षटकार. काय रणनीती होती त्याला आणि दिलीपलाच माहिती. कारण 2 विकेट गेले होते मोठे पटके खेळत असताना, मात्र त्याने धाडस केलं आणि षटकार टोकला. मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करत असताना वांगणी संघ पहा मिळतोय. पुन्हा एकदा बिग शॉट खेळायचं होतं. चेंडू अलॉंग द कार्पेट
धाव फक्त एकच मिळेल. दुसरे धाब्याचा प्रयत्न होता, नकार दिला जातोय. आता बनवायच्या त्या 7 चेंडू आणि 5 धाबा. जरी 5 धाबा बनवायच्या असल्या ना तरी सुद्धा आता इथे थोडस दबाव निर्माण आहे तो वांगणी टीम वरती, कारण आता 5 धाबा बनवायच्या. येणारे 7 चेंडू 5. दिलीप कांबरे स्ट्राईक वरती फलंदाज पहा मिळतोय. आणि युट्यूबच्या माध्यमातून आमचे देवेंद्र कांबरी हे सुद्धा सामना एन्जॉय करतात, त्यांचं करूया स्वागत. मॅच थोडस थांबलाय. फिल्डर पाहतात की कशा प्रकारे आता ह्या फिल्डिंग सजवलं गेलंय. रिव्हर्स या ठिकाणी पहा मिळतो आपल्याला आणि हलकस अपील करण्याचा प्रयत्न. बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता, पंचांनी मात्र लेग बायचा इशारा केलाय. आणि आता धाबा झाल्या ते 36. येणारे 6 चेंडू अद्याप 4 धावसंख्येची गरज आहे. सामन्यामध्ये तरार नाट्य पहा मिळतोय. सुरुवातीला मात्र सामना 1-2 विकेट घ्यानंतर असं वाटलं की आर.के. वालिवली टीमच्या बाजूने, मात्र त्यानंतर दिलीप कांबरेने ठोकलेले 2 चौकार त्यांना मॅच मध्ये आणलं. पुन्हा एकदा या स्क्रीनवरती पाहू शकता आमचं कासगाव चषकाचे सर्व आयोजक सहआयोजक ज्यांच्या माध्यमातून ही डे नाईटची भव्य आणि दिव्य स्पर्धा आपल्याला पहा मिळतात. अत्यंत चांगलं टेक्नॉलॉजीचा वापर करत असताना ओमसाई MTC जाणता राजा क्रीडा मंडळ कासगाव आयोजित कासगाव चषक आणि संपूर्णपणे हे मॅनेजमेंट कमिटी या ठिकाणी आपल्याला सर्वांचं लक्ष वेधून घेणारा हा क्षण आपल्याला पहा मिळतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय विनायकजी मस्कर, भूषणजी ठाणगे, करणजी ठाणगे आणि योगेश मस्कर आणि रवींद्र मस्कर यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या कासगाव चषकामध्ये. चला आर.के. वालिवली संघ जास्त वेळ करू नका प्लीज. राहुल कराळे आणि प्रशांत लहाने यांचे इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. शेवटचं षटक पवन भोपी इन्व्हाइट केलाय. 4 धावा रोकायच्या. 4 धावा रोकेल का? मात्र ज्या निहालने षटकात टोकलाय तो नॉन स्ट्राईक केलाय आणि ज्या फलंदाजाने सामन्यामध्ये जान ओतली आहे, सामना आपल्या बाजूने झुकवलाय तो दिलीप कांबरे स्ट्राईक वरती आहे. मात्र पवनची खऱ्या अर्थाने आता कसोटी असेल. पवन म्हणजे वारा आणि वाऱ्यासारखी त्याला गोलंदाजी करावी लागेल. ते 4 धावा डिपेंड करायच्यात, रोकायच्यात पवनला या 4 धावा. चांगला सामना पाहायला मिळाला. मी अगोदरच सांगितले की जरी 40चं लक्ष असलं ना तरी सामन्यामध्ये मात्र क्षणाक्षणाला उत्कंठावर्धक सामना पाहायला मिळेल या 2 टीम मध्ये. आणि तसंच काहीच चित्र 4 ओव्हर मध्ये पाहिलं. आता शेवटचा ओव्हर बाकी आहे. 6 मध्ये करायचे 4. करूया स्वागत पुन्हा एकदा शेवटचं ओव्हरचं. 6 चेंडू 4 धावसंख्येची गरज आहे वांगणी संघाला. पहिलाच बॉल दिशेपासून भरकटला आणि येते फलंदाज कीपर बीट झाल्यात आणि शॉर्ट टर्मॅनचा क्षेत्ररक्षक सुद्धा बीट आणि सामना जिंकलाय. या ठिकाणी वांगणी गाव या संघाने सामना जिंकलाय. 40 धावा चेस केल्या आणि पहिला बॉल वाईट फेकत असताना मात्र हा विजयाचा चौकार आला एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये.